आजचा भाग सुरुवातीपासूनच हलका-फुलका आणि गोड क्षणांनी भरलेला दिसतो. सायली ऑफिसमधून घरी येते आणि मुद्दाम अर्जुनसारखी वागायला लागते. अर्जुन जसा रोज बायको बायको करत घरात येतो, तसंच ती नवरा नवरा म्हणत नाटकी रडू लागते. चहा मागते, अर्जुनसारखी उत्तर देते आणि उलट त्यालाच सुनावते, आज दिवसभर तुमच्या हातची चहा मिळाली नाही. आता तरी हवीच. दोघांचा हा रोलप्ले पाहून घरातले सगळेच खळखळून हसतात आणि त्या गोड क्षणांचा आनंद घेतात. पण या आनंदावर प्रिया मात्र पाणी फेरण्याचा प्रयत्न करते. रोज अर्जुन सायलीसाठी आणलेला गुलाबांचा बुके ती मुद्दाम गायब करते आणि फेकून देते. जेवणाच्या वेळी मसालेभात आणि कोशिंबीर असा खास बेत असतो. सगळं अर्जुनने केलं असं ऐकून सायली खुश होते, पण पहिल्याच घासात तिला कळतं की हे सगळं विमल ताईंनी बनवलंय. सायली बोलायला जाणार, तोच अर्जुन तिला गप्प करतो. पुढे तो चैतन्यला फोन करतो. ऑफिसची चौकशी करताच चैतन्य सायलीचंच भरभरून कौतुक करतो, ती तुझ्यासारखी चिडचिड करत नाही, शांतपणे काम करते म्हणून आज ऑफिसात खूप शांती होती. हे ऐकून अर्जुनला आश्चर्य वाटतं आणि सायलीबद्दलचा आदर आणखी वाढतो. रोज डेच्या निमित्ताने सायली आणि अर्जुन पुन्हा रोमँटिक मूडमध्ये असतात. पण अर्जुनचा गुलाबांचा बुके सापडत नाही. सायली त्याला मोठा पुष्पगुच्छ देते, पण त्याच्याकडे देण्यासाठी काहीच नसतं. तेव्हाच त्याला कल्पनाने सांगितलेली गोष्ट आठवते. सायलीला चक्रीफूल खूप आवडतं. तो गुलाबाऐवजी चक्रीफूल तिला भेट देतो. ही अनोखी भेट सायलीला मनापासून भावते. दूर उभी राहून हे सगळं पाहणारी प्रिया मात्र आतून खवळते. तिचा प्लॅन पुन्हा फसतो. थोड्या वेळाने नागराजचा प्रियाला फोन येतो. तो विचारतो, मी सांगितलेलं काम झालं का? प्रिया खोटं बोलते की झालंय. पण नागराज तिला पकडतो. काम झालं असतं तर महिप्त आतापर्यंत चिडला असता. प्रिया कारण देते की सायली अर्जुनवर लक्ष ठेवण्यात वेळ गेला. सायली खोलीत बसून चक्रीफूल पाहत असते. अर्जुन मात्र हरवलेल्या बुकेबद्दल अस्वस्थ असतो. त्याला संशय येतो की हे प्रियानेच केलं असावं. तो तिला जाब विचारायला जातो, पण सायली थांबवते. आज तिच्यामुळेच मला ही सुंदर भेट मिळाली आहे. दुसऱ्या दिवशी अर्जुन किचनमध्ये काम करताना पुरता गोंधळतो. दूधवाला, पेपरवाला, सगळी कामं काहीच जमत नाही. तेव्हा त्याला मनापासून सायलीचं कौतुक वाटतं. ती रोज हे सगळं कसं सांभाळते आणि तो तिला प्रपोज डे बद्दल मेसेज करतो. दुसरीकडे साक्षी आणि सचिनचा ट्रॅक वेगळ्याच वळणावर जातो. साक्षी भावनिक, वेडीवाकडी भाषा करते. मी तुझ्यासाठी सगळं करते, तू माझ्यासाठी काय करतोस? सचिन तिला शांत करतो. व्हॅलेंटाईन सरप्राईजचं सांगतो. पण नेमकं प्रिया सचिनला पाहते आणि साक्षीसमोर मोठा खुलासा करते. सचिन दीक्षित म्हणजेच अर्जुनच्या बहिणीचा नवरा. हे सत्य ऐकून साक्षीच्या पायाखालची जमीन सरकते. दरम्यान सायली अर्जुन 22 वर्षांपूर्वीच्या अपघाताच्या केसचा तपास पुढे नेत असतात. ट्रक मालकापर्यंत पोहोचण्याची तयारी सुरू होते. ही गोष्ट ऐकून प्रिया घाबरते आणि थेट जेलमध्ये जाऊन नागराज व महिप्तला सगळं सांगते. ते दोघंही तिला ट्रक मालकाचा बंदोबस्त करण्याचा दबाव टाकतात. शेवटी रात्री सायली झोपायला जाते तेव्हा तिला उशीखाली एक पत्र आणि अंगठी सापडते. अर्जुन म्हणतो, आज प्रपोज डे आहे. पुढच्या 70 जन्मांसाठीही मला तूच बायको म्हणून हवी आहेस. तुझं दुःख माझं, माझं सुख तुझं. सायली भावूक होते, डोळ्यात पाणी येतं आणि एपिसोड एका सुंदर, प्रेमळ क्षणावर संपतो.